सर्वांना सप्रेम जय हरी. संत तुकाराम महाराजांच्या अभंग आणि चरित्राशी संबंधित अनेक प्रकारची माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी या हेतूने हे YouTube चॅनल चालू केलेलं आहे. आपण या चॅनलला सबस्क्राइब करून त्या समोर असणाऱ्या बेल या चिन्हाला क्लिक करून मी अपलोड केलेल्या व्हिडिओला सगळ्यात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचवा अशी विनंती सर्वप्रथम या ठिकाणी करतो. आणि आज मी जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे अनेक छोट्या छोट्या कारणासाठी असंख्य लोक ही आपल्या आयुष्याला दुःखी करतात. खरं तर आपल्याला आलेलं दुःख इतरांच्या दुःखाच्या तुलनेत जर त्याची तुलना केली तर अत्यंत गौण अशा पद्धतीचं असतं. फक्त आपण आपल्या दुःखाला कुरवाळत बसतो आणि त्याला मोठं करत बसतो. यातून आपण आपली सामाजिक, आपली मानसिक, आपली शारीरिक, आपली कौटुंबिक एकंदरीतच अनेक प्रकारची हानी स्वतः करून घेत असतो. यातून आपल्याला जर उभं राहायचं असेल तर अनेक अशी महामानव झालेली आहे की ज्यांच्या चरित्रामधून आपल्याला जगण्याची प्रेरणा मिळते. खरं तर आपल्याला आयुष्य मिळालं ते जगण्यासाठी नव्हे की मरण मागण्यासाठी अथवा मरणाची वाट पाहण्यासाठी. शेवटी आपल्याला मिळणारी प्रेरणा ही खरंच किती लाभदायक आहे याचाही आपण विचार या अनुषंगाने या ठिकाणी करणार आहोत. आणि म्हणून मुद्दाम आज मी या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचा विषय आवर्जून घेऊन तुकाराम महाराजांचं चरित्र हे आपल्या अनेकांच्या जगण्यासाठी किती प्रेरणादायी आहे हे मला आज तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. आपल्या आयुष्यामध्ये तुकाराम महाराज जे जगले ते स्वतःच्या संसारापुरतं नव्हे तर समाजाच्या संसारासाठी सुद्धा त्यांनी तेवढं झोकून काम केलं. आणि म्हणून आज 400 वर्षानंतरही तुकाराम महाराजांचं चरित्र आपल्या जगण्याची एक दिशा, आपल्या जगण्याची एक प्रेरणा होऊ शकते हे आपण या ठिकाणी सगळ्यात अगोदर लक्षात घेऊया. खरं तर तुकाराम महाराजांवर जी संसाराची जबाबदारी पडली होती त्यावेळेस तुकाराम महाराजांचं वय होतं फक्त 13 वर्ष. कारण वडील बंधू त्यांचे सावजी हे प्रपंचामध्ये किंवा संसारामध्ये मन रमणारे नव्हते. आणि म्हणून त्यांच्या आईवडिलांनी ज्यावेळेस ओळखलं की हा सगळा आपला महाजनकीचा व्यवसाय आहे, हा आपला सावकारकीचा व्यापार आहे, हे आपले सगळे दुकान, आपली शेती हे सगळं जर कोणाला सांभाळायचं असेल तर ते आता आपले दुसरा मुलगा तुकारामाला सांभाळावं लागेल हा विचार करून आई आणि वडिलांनी काही मार्गदर्शन करून अवघ्या वयाच्या 13व्या वर्षी तुकाराम महाराजांवर अत्यंत महत्वाची जबाबदारी टाकलेली आपल्या लक्षात येतं. तुकाराम महाराजांचे ज्यावेळेस वडिलांचा मृत्यू झाला त्यावेळेस तुकाराम महाराजांचं वय होतं फक्त 17 वर्ष. पण ते तुटले नाहीत. संसार हा फार मोठा आहे, या माझ्या कुटुंबात असलेली माणसंही खूप आहेत आणि या सगळ्याची जबाबदारी माझ्या वडिलांनी माझ्यावर टाकलेली आहे. त्याच्यामुळे मला जगणे हे सगळ्यात माझं पहिलं कर्तव्य आहे. आणि या न्यायानं तुकाराम महाराजांनी आपल्या कुटुंबासाठी वेळ दिला. असा विचार तुकाराम महाराज करत नाही. तोच वडील गेल्यानंतर अवघ्या 6 ते 7 महिन्यांमध्ये आईचा सुद्धा मृत्यू झाला. हेही तुकाराम महाराजांना वयाच्या 17-18व्या वर्षी पाहावं लागलं. तुकाराम महाराजांनी हेही सहन केलं. आणि आई आणि वडील अगदी वयाच्या 17 आणि 18व्या वर्षी गेल्यानंतरही या कुटुंबाची जबाबदारी तुकाराम महाराजांनी अत्यंत निष्ठेने आणि आस्थेनं सांभाळली. आज कुटुंबाला वाऱ्यावर सोडून देणाऱ्या अनेक तरुणांनी ही प्रेरणा या ठिकाणी आपल्या समोर ठेवावी अशी एक विनंती सुद्धा मी या ठिकाणी करणार आहे. आई गेली, वडील गेले, लगेच मोठे बंधू सावजी यांच्या पत्नी सुद्धा अगदी वडील गेल्यानंतर 6 महिन्यांनी साधारणतः आई गेल्या. आणि आई गेल्यानंतर साधारणतः 1 वर्षभरामध्ये त्यांच्या वहिनी मोठ्या यांचा सुद्धा मृत्यू झाला. 3 मृत्यू सलग तुकाराम महाराजांनी या ठिकाणी पाहिलेत. परंतु आपल्या कर्तव्यापासून ते डगमगले नाहीत. आधीच मोठे बंधू सावजी यांचं संसारात लक्ष नाही. आई गेले, वडील गेले, त्यात आता पत्नीही गेली.
या सगळ्या दुःखाला ते सहन करू शकले नाही आणि त्यांचे मोठे बंधू सावजी यांनी घर सोडलं. आता तुकाराम महाराजांव्यतिरिक्त घरामध्ये कुणी मोठं नाहीये आणि ही सगळी जबाबदारी आता तुकाराम महाराजांवर पडलेली आहे. आपण हे लक्षात घ्या की ही चारही मोठी माणसं घरामध्ये नाही आणि तुकाराम महाराजांचं वय फक्त 19 ते 20 वर्षांचं आहे. आणि या काळामध्ये तुकाराम महाराजांनी स्वतःला तर सावरलंच, पण कुटुंबाला सावरत असताना सुद्धा आपल्या न्याय आणि नीतीने वागण्यात सुद्धा कधी कसूरपणा केला नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एवढाच नाही तर आपली पत्नी रुक्मिणी हिचाही मृत्यू झालेला आहे. अवघा 10 वर्षाचा असलेला मुलगा संतू, ज्याचं नाव संताची, त्याचाही मृत्यू झालेला आहे. म्हणजे घरातली 6 माणसं अत्यंत जिवलग आणि जिव्हाळ्याची आणि अत्यंत जवळची एकामाग एक गेलेली असतानाही तुकाराम महाराज रडले नाही, तुकाराम महाराज हरले नाही, तुकाराम महाराज माघारी फिरले नाही. आपल्यावर पडलेली जबाबदारी हेच आपलं कर्तव्य आहे असं मानून तुकाराम महाराजांनी हे सगळं केलं. आणि हे सगळं केलं तर हे सोपं नव्हतं. अनेक गोष्टी सुद्धा तुकाराम महाराजांना याच बरोबरीनं करायच्या होत्या. समाजामध्ये असलेल्या रूढी परंपरा या जर समाजाच्या घातक असतील, या समाजाला जर कुठेतरी डुबवणाऱ्या असतील, या समाजासाठी कुठेतरी त्यांना खर्चिक किंवा त्यांना मानसिक गुलाम बनवणाऱ्या असतील, तर या सगळ्यापासून मुक्ती देणं हे सुद्धा तुकाराम महाराजांनी स्वतःचं कर्तव्य मानलं. आणि तुकाराम महाराजांनी आपली अभंग गाथा याच न्यायानं लिहिली. आपल्या कीर्तनाची सुरुवात याच वाटेनं केली की या बुडणाऱ्या समाजाला जर मला उभा करायचा असेल, याला जर वाचवायचं असेल, तर मला स्वतःला हे सगळं केलं पाहिजे. अशा पद्धतीची जबाबदारी तुकाराम महाराजांनी स्वतःच्या अंगावर घेतली. मग तुकाराम महाराजांच्या घरातली जी माणसं मेली एवढी तर आपल्या घरातली मेलीच नसणार नक्कीच. मग जर एवढं आपल्या वाट्याला न आलेलं दुःख असताना सुद्धा आपल्या मनामध्ये नकारात्मक भावना निर्माण होतात कशा, हा साधा आणि खरा प्रश्न मला या ठिकाणी विचारावासा वाटतो. मार्क कमी पडले, घरामध्ये थोडीफार कुरबुर झाली, कोणीतरी मोठं रागावलं, कोणीतरी शेजारचं बोललं, किंवा अनेक अशा काही घटना आहेत की ज्याच्यामध्ये व्यक्तीला अपमान झाला असं वाटतं. अपमान माहितीये तुकाराम महाराजांचा किती अपमान करण्यात आला. हाच अपमान तुकाराम महाराजांनी सहन केला. कशासाठी? तर माझ्या नंतरचे असलेले कुटुंबातले सदस्य यांची जबाबदारी माझ्यावर आहे आणि या सगळ्या समाजाला मला वर न्यायचं आहे. ह्याच्यासाठी मला जिवंत राहणे एवढा एकमेव पर्याय माझ्याकडे असल्यामुळे तुकाराम महाराज फक्त जिवंत राहणे आणि त्या दृष्टीनं अत्यंत सकारात्मक असं काम करणे, या पद्धतीनं ते त्या ठिकाणी आपल्या कामाला सुरुवात केली. तुकाराम महाराजांनी केलेलं काम हे अवघड झालेली पायवाट सोपी केलेली आहे. धर्मशास्त्रामध्ये त्यांनी लक्ष घातलं, रूढी परंपरेमध्ये त्यांनी लक्ष घातलं, समाजाचा उद्धार करण्यासाठी लक्ष घातलं. आणि अनेक लोकांना ही गोष्ट सहन न होणारी होती. कारण जर समजा तुकाराम महाराजांना माणूसच शहाणा करायचा होता, तर एकंदरीत सगळ्या लोकांना शूद्र म्हणून त्यांना शिक्षण आणि थोडक्यात म्हणजे शहाणा होण्याचा अधिकार ज्या व्यवस्थेनं नाकारलाय, नेमकं त्याच व्यवस्थेमध्ये अत्यंत मोठा सुरुंग लावण्याचं काम तुकाराम महाराजांनी भोळ्या लोकांना शहाणं करण्याच्या त्या कार्यातून लावल्याचं आपल्याला सहज लक्षात येतं. साधी गोष्ट नव्हती. घरातली मोठी माणसं तर नाहीच आहेत कोणी पाठीमागे की चल तू कर, मी तुझ्या पाठीमागे म्हणणार. पण काही संतांचे आशीर्वाद जे की गाथेच्या रूपानं तुकाराम महाराजांच्या समोर होते, ह्यांचे मिळालेल्या या सगळ्या बळावर तुकाराम महाराजांनी काम केल्याचं आपल्या लक्षात येतं. हो, तुकाराम महाराज खरे बोलले आणि खऱ्या बोलल्याची शिक्षा सुद्धा तुकाराम महाराजांना झाली. आपण आता या एका मुख्य विषयाकडे मी दुसऱ्या आणखी एका वळणार आहे. ते यासाठी की घरातली माणसं मेली, फक्त एवढं दुःख नाही, हे तर आपल्या थोडंफार कमी जास्त सगळ्यांच्याच वाट्याला येणार. पण जी दुःख तुकाराम महाराजांच्या वाट्याला आली, मला नाही वाटत की ती क्वचित एखाद दुसऱ्या जणाला सोडलं तर या जगामध्ये कोणाच्या तरी वाट्याला येत असतील, कोणाच्या तरी वाट्याला आली असतील. अशी दुःख
तुकाराम महाराजांच्या वाटेला. खुद्द तुकाराम महाराजांच्या मामाच्या गावामध्येच त्यांच्या अंगावर उकळतं पाणी टाकून त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला. तुकाराम महाराज उभे राहिले, हार मानली नाही. तुकाराम महाराजांना एकदा तर काट्यांनी मारलं, काट्या असलेल्या काठ्यांनी, पण तरीही तुकाराम महाराज पुन्हा उभे राहिले, हार मानली नाही. आपली जवळची माणसं, उदाहरणार्थ बहिणाबाई पाठक यांना त्रास देऊन तुकाराम महाराजांच्या मनावर विपरीत परिणाम करण्याचं काम सुद्धा या ठिकाणी करण्यात आलं. तुकाराम महाराज याला सुद्धा डगमगले नाही, ते पुन्हा उभे राहिले. अशी एकामागून एक येणारी संकट. एवढंच काय, तर तुकाराम महाराजांची खुद्द देहू गावामधून गाढवावरून थिंड काढण्यात आली, हे सुद्धा तुकाराम महाराजांनी अनुभवलं. पण याच्यातही ते हरले नाही. तुकाराम महाराज पुन्हा उभे राहिले. तुकाराम महाराजांना दाबण्याचा, संपवण्याचा, कमी करण्याचा अनेक वेळा प्रयत्न झाला, पण तुकाराम महाराज या सगळ्या गोष्टीतून पुन्हा 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 उभे राहत गेले. आणि तुम्हाला आम्हाला जगण्याची अत्यंत मोठी प्रेरणा तुकाराम महाराजांनी आपल्या या चरित्रातून आपल्याला दिली. तुकाराम महाराजांना न्यायालयामध्ये नेण्यात आलं. तुकाराम महाराजांवर आरोप सिद्ध झाले, तुकाराम महाराजांना शिक्षा झाली, तरीही तुकाराम महाराज संपले नाही, तर पुन्हा जास्त उजळून पुन्हा 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 ते उभे राहत राहिले. ही तुकाराम महाराजांच्या जीवनाची आपल्याला प्रेरणा आहे. गाथा बुडवली, ज्या गोष्टीसाठी आयुष्यभर अट्टहास केला ती गाथाच स्वतःच्याच हाताने पाण्यामध्ये बुडवायला लावली. तुकाराम महाराजांनी ते सुद्धा सहन केलं, पण कधीही रडण्याचा, कधीही हरण्याचा, कधीही माघारी फिरण्याचा आणि मरणाचा तर विचार तुकाराम महाराजांनी केलेलाच नाही. ही सगळ्या आजच्या लोकांनी तुकाराम महाराजांच्या चरित्रातून घेण्यासारखी प्रेरणा आहे. आणि म्हणून हा विषय मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. म्हणून आपण या सगळ्या प्रेरणेतून आपल्याही जीवनाला कुठंतरी अत्यंत चांगली सकारात्मक दिशा देण्याचं काम सगळ्यांनी केलं पाहिजे, अशी विनंती सुद्धा मी या ठिकाणी आवर्जून करतो. आणि आता येतोय तुकाराम महाराजांच्या मुख्य एका अशा प्रसंगावर की तुकाराम महाराजच काय, पण चांगली चांगली माणसं, मी म्हणणारी माणसं सुद्धा या अशा कठीण प्रसंगामध्ये स्वतःला सावरू शकत नाहीत. तुकाराम महाराजांनी स्वतःला सावरलं. हा असा कठीण प्रसंग म्हणजे तुकाराम महाराजांना न्यायालयामध्ये उभं करण्यात आलं. त्यांच्यावर 3 आरोप करण्यात आले, ते सिद्धही करण्यात आले आणि त्यानुसार त्यांना 3 आरोपाच्या बदल्यात 4 प्रकारच्या शिक्षा सुद्धा देण्यात आल्या. त्या शिक्षांची अंमलबजावणी सुद्धा करण्यात आली. पण तरीही तुकाराम महाराज संपले नाही, पुरून उरले आणि नेमकेपणानं पुन्हा 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 उभे राहिले. आणि म्हणून तुकाराम महाराजांच्या चरित्रातला हा भाग या ठिकाणी अत्यंत महत्वाचा आहे. तुकाराम महाराजांना ज्यावेळेस न्यायालयामध्ये उभं करण्यात आलं त्यावेळेस त्यांना पहिला आरोप सांगितला गेला की तुकाराम शूद्र आहेत आणि ते शूद्र असल्यामुळे ब्राह्मणांना त्यांच्या पाया पडता येणार नाही. पण हे ब्राह्मणांना पाया पडू देतात, ब्राह्मण यांच्या पाया पडतात. हा झाला पहिला गुन्हा. हा तुकाराम महाराजांनी केला. लोक जर त्यांच्या पाया पडत होते तर या गुन्हा तुकाराम महाराजांवर कसा सिद्ध होतो हा प्रश्न मला आज या ठिकाणी पडतो. पण न्यायालयामध्ये तो सिद्ध झाला. तुकाराम महाराजांवर दुसरा आरोप करण्यात आला की तुकाराम शूद्र असल्यामुळे त्यांना ब्राह्मणाला शिष्य करून घेता येणार नाही. पण तरी बहिणाबाई पाठक आणि इतर अनेक ब्राह्मण त्यांचे शिष्य म्हणून स्वतःला सांगत असायचे. आता यातही तुकाराम महाराजांचा गुन्हा कसा असू शकतो? त्यांनी केलं नाही, त्यांना गुरु मानायचे. म्हणजे पहिलाही आरोप तुकाराम महाराजांनी न केलेल्या गुन्ह्यामध्ये सिद्ध झाला. दुसराही आरोप तुकाराम महाराजांनी न केलेल्या गुन्ह्याचा सिद्ध झाला. आणि तिसरा आरोप की तुकाराम महाराज शूद्र आहेत, त्यांना वेदाचा अधिकार नाही. पण ते जे बोलतात, ते जे कीर्तन करतात, या कीर्तनाच्या माध्यमातून
वेदाचा आशय प्रकट होईल अशा पद्धतीचं बोलतात आणि ते जे लिहितात ते वेदाचा आशय सामान्य लोकांना सहज कळेल अशा पद्धतीचा असल्यामुळे हाही एक गंभीर आरोप आहे। ही अशा पद्धतीचे 3 आरोप तुकाराम महाराजांवर लावण्यात आले आणि या 3 आरोपांवर सिद्ध तर झालेच, पण याच्यावरच्या 4 शिक्षा सुद्धा अत्यंत भयावह, आपल्याला अत्यंत दुःखदायक क्लेशकारक वाटणाऱ्या या शिक्षा तुकाराम महाराजांनी प्रत्यक्ष भोगल्या, पण संपले नाही, पण माघार घेतली नाही आणि त्यांनी तुम्हाला आम्हाला ही साधी छोटी थोडीशी दुःख, ही दुःख नसतात, ही सहज वाटेत आलेली काहीतरी छोटी मोठी दगडं असतात, चालता चालता ती पायानं दूर करायची असतात आणि आपला प्रवास चालू ठेवायचा असतो। हे तुकाराम महाराजांच्या चरित्रातून आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं। तुकाराम महाराजांना 4 शिक्षा देण्यात आल्या। यातली पहिली शिक्षा होती तुकाराम महाराजांनी गाथा स्वतःच्या हातानं पाण्यामध्ये बुडवून टाकणे। दुसरा, तुकाराम महाराजांवर बहिष्कार घालणे। 3, तुकाराम महाराजांना गावातून हकलून देणे। 4, तुकाराम महाराजांची संपत्ती जमा करणे। हे अशा पद्धतीचे 3 आरोप सिद्धही झाले आणि 4 शिक्षा तुकाराम महाराजांना झाल्या। हो, तुकाराम महाराजांची संपत्ती जप्त करण्यात आली। तुकाराम महाराजांना स्वतःच्या हातानं त्यांनी लिहिलेली गाथा बुडवावी लागली। तुकाराम महाराजांवर गावातून बहिष्कार घालण्यात आला। न्यायालयाचा निकाल त्या पद्धतीचा असल्यामुळे गावातल्या काही लोकांना ते करणं गरजेचं होतं आणि तुकाराम महाराजांची हकालपट्टी गावातून करणे। 18 दिवस ज्या गंगेत तुकाराम महाराजांनी गाथा बुडवली त्या ठिकाणी ते बसून राहिले, पण त्याच गंगेत जीव द्यावा असं तुकाराम महाराजांना वाटलं नाही। त्याच गंगेमध्ये आता मी माझं आयुष्य संपवतो असं तुकाराम महाराजांना वाटलं नाही। ते थांबले, वाट बघितली। अनेक आलेली संकट जर तुकाराम महाराजांनी आपल्या वयाच्या अवघ्या 17व्या वर्षात 13, 14, 15, 16, 17, 18, 20व्या वर्षापर्यंत अशी अनेक आलेली संकट सहज म्हणता जर दूर केली असेल तर हे सुद्धा संकट मी दूर करू शकतो हा आत्मविश्वास तुकाराम महाराजांना होता। ही मानसिक प्रेरणा, हे मानसिक बळ तुकाराम महाराजांच्या मनामध्ये, शरीरामध्ये होतं आणि ते मिळण्याचं आपलं काम, त्यांच्याकडून ते घेण्याचं आपलं काम आहे आणि आपण ते घेतलं पाहिजे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। या सगळ्या गोष्टीतून तुकाराम महाराज सावरले। या सगळ्या गोष्टीवर तुकाराम महाराजांनी मात केली, वारंवार त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला। तेवढे ते जास्त निखरत अधिक उजळ होत समाजाच्या समोर आले। हे तुकाराम महाराज आहेत आणि म्हणून आपण तुकाराम महाराजांचं चरित्र यासाठी आपल्या सर्वांना प्रेरणादायी आहे आणि यासाठीच मी हे सगळं काम करून आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करतोय। आता मी विषय घ्यायचा आहे जो या व्हिडिओ मध्ये मी टाकणार नाही की तुकाराम महाराजांवर एवढी संकट आली, या संकटातून तुकाराम महाराजांनी स्वतःला तर सावरलं, पण जी गाथा तुकाराम महाराजांना स्वतःच्या हाताने इंद्रायणी नदीमध्ये बुडून टाकावी लागली, ती गाथा तब्बल 18 दिवसानंतर तुकाराम महाराजांच्या हातामध्ये आली। ती कशी आली? ती गंगेनं वर आणली का तिला आणखी कोणी लिहिली का कोणी ती जमा केली? या सगळ्याच्या अनुषंगानं अत्यंत महत्वाचा भाग मी पुढच्या व्हिडिओ जरूर आणि आवर्जून टाकणार आहे, जो की 8 डिसेंबरच्या आत साधारणतः 2 ते 3 दिवस अगोदर आपल्यापर्यंत पोहोचवणे हे एक वेळेचं बंधन सुद्धा माझ्या समोर असणार आहे। कारण 8 तारखेला ज्यांची जयंती आहे ते संताजी जगनाडे महाराज। या संताजी जगनाडे महाराजांनी या गाथेच्या संदर्भात केलेलं अत्यंत मोठं आणि ऐतिहासिक काम काय होतं हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि म्हणून आपण या व्हिडिओना जर लाईक करत असाल तर नक्कीच हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी पुन्हा एकदा विनंती करतो आणि या तुकाराम महाराजांच्या प्रेरणादायी कथा आपल्यापर्यंत पोहोचवत राहील अशी एक ग्वाही देतो। आपण हे चिंतन हे सगळे या ठिकाणी ऐकून घेतलं। हा नक्कीच पुढच्या व्हिडिओची वाट आपण पाहाल
अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद.